सो स्टार्टिंगला मी खूप चिडायची त्याच्यावरती की अरे पिक्चर मध्ये आहेस तू, सिरियल मध्ये काम करतोयस, तुझ्या डोळ्यासमोर तू एवढी उदाहरणं बघतोयस की कसं एखादा बॉयफ्रेंड किंवा एखादा नवरा त्याच्या बायकोला मनवतोय, सरप्राईज देतोय. सो मग नंतर मग मी गिव्ह अप केलं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मग मी स्वतः त्याला सांगते ऐक आता असं असं हे मला हे हवंय मग तू हे दे हे मी बोलून मोकळी होते की ते एक्सपेक्टेशन नको आणि परत मग मी चिडणार. त्याची एक गर्लफ्रेंड होती. त्याची एक गर्लफ्रेंड होती आणि त्याने एक फोटो टाकला होता माझ्यासोबत फेसबुक वरती, एक सोशल मीडियावरती ते फोटो टाकला होता. सो तिच्या आईने सांगितलं की हा मुलगा बरोबर नाहीये, ह्याच्याबरोबर मैत्री ठेवू नको नाहीतर तू माझ्या मुलीला विसर. बापरे. आणि त्यांनी लिटरली मग तो मेसेज दाखवला आणि मी इतका हसायला लागलो. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण एका अशा कलाकाराला भेटणार आहोत ज्याने नुकतंच स्वतःचं घर घेतलंय आणि आपलं स्वतःचं घर घेणं हे खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अभिनेता म्हणून त्याने सगळ्यांची मनं जिंकलेली आहेतच, पण आता आयुष्यामध्ये एक एक नवीन पायऱ्या चढत तो सगळ्यांची मनं अजून जिंकतोय. आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता ऋतुराज फडके आणि त्याची बायको प्रीती ऋतुराज फडके. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त. तू कशी आहे? मस्त. आणि तुम्हाला भेटून मला कायमच छान वाटतं. आम्हाला पण. तुम्हाला दोघांनाही सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांकडून आपल्या. आणि तुलाही शुभेच्छा. कलाकृती मीडियाच्याही रसिकांना आमच्या दोघांकडनं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि नवीन घर घेतलं त्यानिमित्ताने तुमचं खूप खूप अभिनंदन. मला खरंच खूप मस्त वाटलं ज्यावेळेस मी न्यूज वाचली आणि मला कळलं तेव्हा. आणि खरंच अजून एक छान गोष्ट म्हणजे आज आम्ही ऋतुराज आणि प्रीती यांच्या नवीन घरामध्येच बसून गप्पा मारतोय. इंटरव्ह्यू आज आम्ही तिथेच करतोय. आणि कोणीतरी पहिलाच इंटरव्ह्यू करतोय आमच्या घरामध्ये. क्या बात आहे. इंटरव्ह्यू क्या बात आहे. मला सांगा दोघं जण कसे आहात आणि आता नवीन घरामध्ये सेटल झालायत का अजून सुरू आहे? सेटल झालेलो नाहीये, हळूहळू सुरू आहे. एक एक गोष्टी घेतोय. कारण की घर घेतल्यानंतर सगळ्याच गोष्टी अशा एकदम घ्यायच्या नव्हत्या. आम्हाला जरा थोडासा विचार करून दोघंही डिस्कस करून काय करता येईल, कसं करता येईल. आणि एकदम असं ते काय म्हणतो ना खूप सामान असं आम्हाला भरायचं नाहीये. सो हळूहळू आम्ही एक गोष्टी करतोय. हळूहळू होतोय सेटल. येस. छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि ऋतुराज म्हणाला तसं की घर घेतल्यावर एक समाधान वाटलं पाहिजे. आणि घरी येताना दिवसभर आपण एवढे दमतो, एवढ्या गर्दीत असतो, परत घरी आल्यावरती गर्दी नको, तो एक मोकळा श्वास घ्यायला आपल्याला लागतो. सो मी हळूहळू होतोय सेटल. आमच्या आवडीनुसार आम्ही एक एक गोष्ट ऍड करतोय घरात. पण छान वाटतंय, मस्त वाटतंय. क्या बात आहे. आणि जसं म्हटलं सुरुवातीला की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं. आणि आज तुमचं ते स्वप्न पूर्ण झालंय. आणि तुम्ही पोस्ट सुद्धा केलं होतं, त्याबद्दल लिहिलं कॅप्शन की तुम्ही अनेक स्वप्न बघितले, त्यातलं एक स्वप्न आता हे पूर्ण होतंय. सो मला ही एक छान ही तुमची जर्नी ऐकायची आहे तुमच्याकडून की कसं हे सगळं झालं, कसं कधी ठरवलं आणि काय काय एक होती ती प्रोसेस. ऍक्च्युली सांगायचं तर असं काही ठरवलं नव्हतं आम्ही, पण घर घ्यायचं होतं हे तर नक्की होतं. पण इतक्या फास्ट घर घ्यायचं होतं हे आमचं ठरलं नव्हतं. कारण की सेव्हिंग्स आपले आणि त्या सगळ्याच गोष्टी मॅनेज करायला लागतात आपल्याला. पण एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की आम्ही कर्जतला गेलो होतो. आमची अंबेजोगाई, आपली बीडची अंबेजोगाई जी आहे ती आमची कुलदेवी आहे. तर तिकडे एवढ्या लांब जाणं होत नाही म्हणून मी आणि प्रीती लग्नानंतर आम्ही गेलो कर्जतला. प्रतिमंदिर आहे ते. तर आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर हिनी सांगितलं की पुढच्या वेळी मी जेव्हा येईन तेव्हा स्वतःच्या घरात मी असीन, असा आशीर्वाद दे. आणि योगायोगाने पुढच्या म्हणजे 15-20 दिवसामध्ये आम्हाला हे घर मिळालं. 15 दिवस पण नाही, मला वाटतं 30, मला तारीख पण लक्षात आहे. 30 जुलैला आम्ही गेलो कर्जतला, ओटी भरली, देवीचे आशीर्वाद मागितले, आमचे स्वप्न पूर्ण व्हायला आम्ही मागितलं. आणि 4 ऑगस्टला ऋतुराजने येऊन हे घर बघितलं, आम्हाला आवडलं. मग सेव्हिंग्स वगैरे सगळ्याच गोष्टी बघायच्या होत्या. ते सगळं करत करत 18 सप्टेंबरला लिटरली रजिस्ट्रेशन झालंय. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या बिल्डिंगचं नाव पण योगेश्वरी प्रसाद. योगेश्वरी देवी. हा, योगेश. बिल्डिंग मध्ये आत आल्या सो आम्हाला एक फोटो दिसला. सो म्हणलं नाही, देवीच्या मनातच आहे कुठेतरी की आपलं घर व्हावं म्हणून तो आशीर्वाद मिळालाय.
सो खूप एक वेगळीच फिलिंग होती. आणि ते म्हणतो ना आपण की आपण असं खूप प्लॅन करून घर घेतो तर ते कधीच होत नाही असं मला वाटतं, की ते असं हार्ड अँड फास्ट मध्येच ती गोष्ट झाली. आणि खूप म्हणजे आम्ही 5 वर्षापासून म्हणजे आम्ही 5 वर्ष 6 वर्ष एकमेकांना ओळखतोय, तर 6 वर्षापासून आमचं चाललेलं की घर घ्यायचं, मग कसं सेव्हिंग करायचं, काय करायचं. आणि मग त्यानंतर एक 15 दिवसामध्येच आमचं घर झालं, म्हणजे तो डिसिजन घेतला आम्ही. जे जेव्हा व्हायचं असतं ते तेव्हा होतच. मला वाटतं तुम्ही कितीही स्ट्रगल करा, किती तुमच्या मनात विचार करा की आता हे मला नकोय, पण तुमच्या नशिबात जर लिहिलं असेल आत्ताच ते व्हायचंय तर ते होणार. तो एक चांगला अनुभव आम्हाला आला की आहे, देव आहे आणि कुठेतरी तो बघतोय आणि वेळ आली, बरोबर योग्य वेळ आली की ते मिळेल तुम्हाला. आणि देवीचा आशीर्वाद आहे. नाव तेच आहे, याच्यापेक्षा मोठा योग काय म्हणायचा. तोच आमच्यावरती आशीर्वाद आहे की तुम्ही या वास्तूमध्ये सुखाने राहा, माझा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असणार आहे. हिंट होती ती एक आम्हाला की हो हे आहे म्हणून. त्यानंतर मग सेकंड टाइम आम्ही गेलो तेव्हा मग तिची ओटी भरली की झालं मनासारखं झालं. सो छान वाटतंय, मस्त वाटतंय. असा एक छोटासा किस्सा आहे या घराचा. पण आता अभिनय क्षेत्रामध्ये असल्यानंतर तू आता कल्याणमध्ये राहतोस, पण रोज अपडाऊन करणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आणि घर घेणं हा एक आपल्या आयुष्यामधला खूप मोठा निर्णय असतो. तर मला ऐकायला आवडेल की घर घेण्याचा हा निर्णय हा कल्याणमध्येच घर घेणं हा कसा काय येऊन थांबला. म्हणजे अनेकदा असं होतं की कामाच्या निमित्ताने आपल्याला खूप लांब जावं लागतं, त्याच्यामुळे हल्ली सगळेजणच मुंबई साईडला घर बघतात. पण तू हट्टाने तू जिथे राहतोस तू त्याच कल्याणमध्येच तू घर घेतलंस. त्याचं कारण पण असं आहे की मुळात म्हणजे मला लांबचा प्रवास करायची सवय खूप आधीपासून आहे. म्हणजे जेव्हा हे मेट्रो वगैरे नव्हते तेव्हा आम्ही अंधेरी स्टेशनला जाऊन तिकडनं बस पकडून मडायलँडला जायचो. म्हणजे 2.5 तास जायला 2.5 तास यायला आणि मधल्या वेळेमध्ये शूटिंग. तर ती सवय मला तेव्हापासून होती. आणि मुळात म्हणजे कितीही थकून आलो आपण, 15 तास 18 तास 24 तास शूटिंग जरी केलं, घरी आल्यानंतर जो आपला एरिया बघितल्यानंतर जे आपण फील भारी होतं आणि जे परत ती एक एनर्जी मिळते ना, ती एनर्जी बाहेर नाही मिळत. किंवा बाहेर समजा सुट्टीचा दिवस आहे, मुंबई साईडला समजा घर घेतलं, सुट्टीचा दिवस आहे, कोणाला भेटायचं, मग कोण तर इंडस्ट्रीतलेच मित्र. आपण 1-1, 2-2 महिने सतत त्यांच्याच सोबत असतो, परत त्यांनाच काय भेटायचं. आणि माझे सगळे शाळेतले मित्र, म्हणजे माझा प्रचंड मोठा ग्रुप आहे मित्रांचा. म्हणजे प्रीती वैतागली सुरुवातीला, आता तर सवय झाली आहे. माझा क्रिकेटचा वेगळा ग्रुप आहे, माझा शाळेचा वेगळा ग्रुप आहे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 20-20 मुलं आहेत. किंवा आम्ही फ्रायडे टर्फला जातो, तो एक वेगळा माझा ग्रुप आहे. सो किती शूटिंग झालं काही झालं तरी ह्यांच्या सोबत किमान 5-10 मिनिटं जरी बोललो ना तरी रिलॅक्स वाटतं आपल्या एरियामध्ये. आणि शेवटी कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे, शिवाजी महाराजांचं पाय लागलेली भूमी आहे, त्यामुळे काय म्हणतो ना, इथून कशाला आपण तिकडे जायचं. आणि काही दिवसात येईल की शूटिंग या साईडला पण येते. ठाण्यापर्यंत आलेच सगळे, थोडं पुढे एक्सपॅन्ड होईलच ते. क्या बात आहे. आणि आज मला इतकं मस्त वाटतं की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण भेटतोय आणि मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळत आहेत. आणि आता तुमच्या लग्नाला आता मला वाटतं अॅनिव्हर्सरी आता जवळ आली आहे, 2 वर्ष होतील आता. 27 जानेवारीला आमचं 2 वर्ष पूर्ण होते. 2 वर्ष पूर्ण होते. मला सांगा पहिल्या मकर संक्रांतीची काय खास आठवण आहे? पहिल्या मकर संक्रांतीची खास आठवण म्हणजे एकतर माझी आई खूप मोत्यांच्या वेगवेगळ्या वस्तू बनवते. सो तिला ते एक मनात खूप होतं की मी हे बनवेन, मी ते बनवेन. आणि काळ्या रंगाची साडी नेसायला खूप एक्साइटमेंट होती. बट अनफॉर्च्युनेटली लास्ट इयर काळा रंग वर्जित नव्हता नेसायचा. सो ते एक झालेलं की या काळा रंग नाही आपल्याला नेसता येत, तर इतर सणाला आपण नाही तो काळ्या रंगाचे कपडे आपण नाही घालत. सो ते एक होतं. आणि मग सगळ्यांचीच ती एक्साइटमेंट होती की हळदी कुंकू पहिल्यांदाच होतं. मी माझ्या नातेवाईकांना बघितलंय, माझ्या फ्रेंड्सच्या आयांना बघितलंय हे हळदी कुंकू करताना, पण आपल्याला स्वतःला पहिल्यांदा तो कार्यक्रम करायला मिळणार आहे, ती एक खूप एक्साइटमेंट होती. पण लास्ट इयर पेक्षा ह्या वर्षी एक्साइटमेंट जास्त आहे, कारण ह्या घरातली मागच्या वर्षी आम्ही होतोच ह्या घरात, पण घरात सेटल होत होतो हळूहळू, जस्ट शिफ्ट झालेलो आम्ही. त्यामुळे परवाच आमचा विषय झाला की आता मकर संक्रांती, आता ह्या वर्षी आपण पतंग उडवूया. सो ती एक एक्साइटमेंट, बाकी काही करो न करो पण पतंग उडवणार आहे. तुम्ही आधी पण म्हणजे लहान असताना वगैरे पतंग उडवायला जायचं? हो, मी सुद्धा खूप पतंग उडवलेला आहे, त्याच्यामुळे मी खूप मारही खाल्लेला आहे की सतत काय बाहेर पतंग उडवायला वगैरे. खूप 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 येस. कॉम्पिटिशन वगैरे लागतात, मांजा कापायचा असतो आणि हातही कापलाय त्याच्यामुळे माझा.
ते दोरे आता इतके नाही आहेत, ते दोरे एवढे नसतात स्ट्रॉंग, पण तेव्हा तर म्हणजे प्रचंड लागायचे ते हाताला. पण एवढी आम्ही नक्कीच काळजी घ्यायचो की संध्याकाळी, म्हणजे मी आणि माझे मित्र, हे सांगायला मला खरंच आनंद होईल की संध्याकाळी पक्षी आपापल्या घरी जात असतात बघ, त्या टायमाला आम्ही पतंग नाही उडवायचो. कारण की आपला मांजा जर त्या पक्ष्यांना लागला आणि त्यांना काही इजा झाली तर ते कसं तरीच वाटतं. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा संध्याकाळी 5:30-6 नंतरची जी वेळ असते त्यांची, थवेच्या थवे ते बाहेर घरी जात असतात त्यांच्या, त्या काळामध्ये आम्ही पतंग नाही उडवायचो, बाकी दिवसभर. किती छान. आणि मागच्या वर्षी पहिल्यांदाच खूप एक्साइटमेंट होती, त्यामुळे पहिल्यांदाच तिळगुळ सुद्धा केले. आधी वाटलं नव्हतं की एवढं डिफिकल्ट जाईल, आधी वाटलं अरे काय नुसतं एवढं करायचं आणि गोल गोल लाडू वळायचे, पण ते गरम असतानाच लाडू वळावे लागतात आणि मग हात ते जे लाल होतात. पण नंतर मग ऋतुराजनी टेस्ट केला, मस्त झालाय. सो ती एक पावती जी मिळते, मग म्हणतं की ठीक आहे, आता थोडेसे चटके जरी हाताला भाजले गेले तरी ठीक आहे. आणि मुळात म्हणजे प्रीती काय करते की कुठलाही सण काही असला ना तरी आम्ही बाहेरनं काही विकत नाही आणत, प्रीती स्वतः घरी बनवते. म्हणजे तिळगुळ, गुळाच्या पोळ्या, म्हणजे संकष्टी असेल तर मोदक किंवा साबुदाण्याची खिचडी. आजकाल बाहेरनं लोक हे करतात. म्हणजे मला तर असं वाटतं की नोकरी करणारी मुलगी आहे ही, सोमवार ते शुक्रवार कामावर जाते आणि त्यानंतर जर सण असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं पदार्थ ती बनवते. म्हणजे खरंच खूप ग्रेट आहे. आणि त्यात ती छान छान ब्लॉग्स सुद्धा बनवते. तुम्ही जर का बघितलं नसेल तर प्रीतेश वर्ल्डला तुम्ही भेट द्या आणि तिचे सगळे ब्लॉग्स बघा, ते अत्यंत कमाल ब्लॉग्स बनवते. आणि तुम्ही पुढे असाल तर मग प्रश्नच नाही. म्हणजे आता हेच झालंय, पहिले सुरुवातीला प्रीती जेव्हा पहिलाच आपणच इंटरव्ह्यू केला होता माझ्या मते, तेव्हा प्रीती फार कमी बोलत होती. तेव्हा मी म्हणलं की अरे मी जेव्हा सिरियल्स मध्ये काम करतो, हिरोईन मला बोलू देतच नाही इंटरव्ह्यू मध्ये, त्याच बोलत असतात. आज आता तसं वाटायला लागलं की मला काहीच बोलू देत नाही, एवढी प्रो झाली. माझा खरा पुढचा प्रश्न याच रिलेटेड होता की आता 2 वर्ष होतील आता लग्नाला, काय एकमेकांमध्ये साधारण बदल जाणवले या 2 वर्षात? की आधी भेटला होता तुम्ही, 6 वर्ष डेट करत होता, त्यावेळेस ते तुम्ही, त्यानंतर लग्न झाल्यावर एक वेगळा टप्पा येतो आयुष्यामध्ये, त्या 2 वर्षातले तुम्ही आता काय जाणवतो एक फरक एकमेकांमध्ये? मी तर सांगेन की मी तर काहीच बदललो नाहीये. कारण की मी सुरुवातीला हिची खूप मस्करी करायचो, खेचायचो, मग ही चिडायची, बोलायची अरे इतर तुझ्या मैत्रिणी मित्र वेगळे, मी वेगळे, तरी मी त्याच पद्धतीत हे करायचो. आणि लग्न झाल्यावर सुद्धा मी तिच्यासोबत तसंच हे करतो की म्हणजे आम्ही ते फीलच येऊ देत नाही की नवरा बायको आहोत, मित्र मैत्रिणी आहोत छान. म्हणजे भांडलो जरी तरी एक साधारणपणे 15-20 मिनिटाला मग एकमेकांना सॉरी बोलून आम्ही ते मिटवून टाकतो. ते फार काही हे ठेवत नाही आम्ही. पण अशा पद्धतीचं आमचं रिलेशन आहे. म्हणजे मी तरी हिच्याशी मस्करी करतो, खूप करतो. नाही, एक बदल मी तर म्हणेन नक्कीच झालाय की जेव्हा तुम्ही लग्नाच्या आधी जेव्हा तुम्ही एकमेकांना डेट करत असताना तेवढा तो पेशन्स नसतो तुमच्यात. जरा काही भांडण झालं तरी नाही मी तुझ्याशी बोलणार नाही, आणि मग हे ड्रॅग करतो आपण 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही जेव्हा एकत्र राहायला लागता तेव्हा तुम्हाला समोरच्याचा माणसाचा मूड, स्वभाव सगळंच कळतं. आणि मग ते 1-2 दिवस तुम्ही लांबवत नाही. आपल्याला माहिती ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला सोबतच राहायचंय. सो बोलून आपण ती जी ट्रान्सपरन्सी ठेवून आपण ते भांडण मिटवतो. आणि न बोलता आपल्याला खूप मिसअंडरस्टँडिंग जातात की नाही ह्याला असं वाटलं असेल. पण मग ते एक चेंज झालंय की आम्ही खूप वोकल झालोय. प्रत्येक विषयी आम्ही बोलतो, गप्पा मारतो, की आमची मतं जरी सेम नसली तरी आम्ही हेजिटेट करत नाही की नाही ह्याला तर असंच वाटेल, हिला तर असंच वाटेल. नाही, आम्ही बोलतो. जरी आम्ही एकमतावर नसेल आलो तरी पण आमचं असं होतं की ठीक आहे आता जाऊ दे, सोड विषय, आणि आम्ही बोलायला लागतो. सो तो एक पेशन्स आलेला आहे समोरच्या माणसाला समजून घेण्याचा आणि कुठल्याही गोष्टी जास्त न खेचण्याचा. कारण माहिती आहे गरज नाहीये की तुम्ही बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण शेवटी अफेअरमध्ये तुम्ही असता, रिलेशन मध्ये, तेव्हा ते फोनवरती असतं ना. तुम्ही मग अच्छा मी येतो ठाण्याला, कारण ही आधी तेव्हा ठाण्याला मग मी ठाण्याला जाणार, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आता 24 तास एकमेकांच्या समोर, त्यामुळे तो लगेच बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कशाला 24 तास एकमेकांचे इकडे तिकडे करायचे. सो हा मेजर बदल हा झालाय. येस, कारण कधी किती भांडण झाली असेल तरी रात्री झोपायच्या आधी बोलायचं, सॉर्ट करायच्या गोष्टी, आणि दुसऱ्या दिवशी एक फ्रेश स्टार्ट करायची. सो हे आम्ही मेंटेन केलेलं आहे. कारण दुसऱ्या दिवशी उठून याचा चेहरा बघायचा, कशाला तोंड फाडून बसायचं. असा बदल आहे झालेला. तरी सुद्धा असं लुटूपुटू एखादं भांडण झाल्यानंतर एक पाऊल मागे कोण जातं दोघांपैकी?
शास्त्र असतं ग ते. मीच मागे जातो, तू बरोबर आहे, चुकीचं आहे. मग कन्व्हिन्स वगैरे करणं हे नसतंच, डायरेक्ट एक पाऊल मागे. नाही, जर मला जर वाटत असेल एखादी गोष्ट की बाबा ही गोष्ट आपण केली पाहिजे आणि जर ती नाही म्हणते तर मी तिला कन्व्हिन्स करतो, तो मुद्दा तिला समजावून सांगतो. तिला समजल्यानंतर तेही आमचं जेल होतं. पण एखादी गोष्ट चिल्लरच गोष्ट आहे आणि ती नाही झाली तरी चालणार आहे बाबा, पण ही म्हणाली नाही 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 काही गरज नाहीये, ठीक आहे बाबा काही गरज नाही, तू म्हणशील. सो हे आहे. पण एखादं महत्वाचं जर काही गोष्ट असेल तर मी कन्व्हिन्स करतो तिला आणि ती होते, थोडासा लावतो ना. कन्व्हिन्स होते. थोडा ऍक्टर असला तर मी पण जरा फायदा उचलतो. त्याचा चेहराच एवढा भोळा आहे ना की नाही 10-15 मिनिटांनंतर कोणीही नाही दार ठेवू शकणार. सुरुवातीला खूप व्हायचं, पण आता असं झालंय की हो ठीक आहे, थोड जाऊ दे, चलताय. तेच झाले. पण तो घेतो, पुढाकार घेतो, तो एक मोठ्या मनाने येतो आणि सांगतो की हो ठीक आहे. आणि मी तुला मगाशी म्हंटल तसं की ती ट्रान्सपरन्सी आपण एक्सपेक्ट करतो की आपण न सांगता समोरच्या माणसाला हे समजेल, पण नाही, समोरच्या माणसाला नाही समजत. सो मी त्याला ते सांगते की हे बघ, हे मला नाही आवडलंय, तू हे प्लीज नेक्स्ट टाइम नको करू. सो तो नाही करत, तो एक मनाचा मोठेपणा दाखवतो. तो ऍक्टर आहेस म्हटलं तर एक अशा फिल्मी गोष्टी असतात ना जे आपण बघतो मोठ्या पडद्यावर किंवा सिरियल्स मध्ये बघतो. दोघांमध्ये साधारण 2 वर्षामध्ये अशा किती फिल्मी गोष्टी घडल्यात की दाखवतात ना सर की आपण येतो आणि मग वारास येतो आणि मग केस उडतात किंवा मग असं साडीचा पदर नाही तर ओढणी हातात बितात अडकते. सर तुमच्या बाबतीत अशा फिल्मी गोष्टी काय काय घडल्यात का? नाही, असं काहीच घडलेलं नाही. असं काही नाही झालंय. फिल्मी गोष्टी तर नाही घडल्या आणि मी मुळात म्हणजे जेवढं स्क्रीनवरती जसं मी करतो त्याच्या विरुद्ध मी घरी असतो. म्हणजे प्रीती तुला चांगलं सांगू शकेल की तो एक्सप्रेसिव्ह नाहीये. हो, त्या बाबतीत तो एक्सप्रेसिव्ह नाहीये. त्याच्या मनात असेल एखादी गोष्ट पण तो सांगू शकणार नाही. पण आपणच मग जाणून घ्यायचं की हो ठीक आहे, ह्याला हे वाटतंय, ह्याला हे व्यक्त करायचंय, पण ते करता येत नाहीये. सो स्टार्टिंगला मी खूप चिडायची त्याच्यावरती की अरे पिक्चर मध्ये आहेस तू, सिरियल मध्ये काम करतोयस, तुझ्या डोळ्यासमोर तू एवढी उदाहरणं बघतोयस की कसं एखादा बॉयफ्रेंड किंवा एखादा नवरा त्याच्या बायकोला मनवतोय, सरप्राईज देतोय. सो मग नंतर मग मी गिव्ह अप केलं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मग मी स्वतः त्याला सांगते, ऐक आता असं असं हे मला हे हवंय, मग तू हे दे, हे मी बोलून मोकळी होते की ते एक्सपेक्टेशन नको आणि परत मग मी चिडणार की तू हे असं केलं नाहीस, तू हे तसं केलं नाहीस, त्यापेक्षा हे मला हवंय असं कर. तिला तिचे आवडते रेस्टॉरंट मला माहिती आहेत कल्याणमध्ये, आवडते तिला पदार्थ माहितीये की एक साधारण 30-40 दिवसानंतर मी तिकडे तिला गुपचूप घेऊन जातो आणि तिला ते मग ती हे होते, अरे हे नव्हतं मला पाहिजे. हा, म्हणजे मटेरियलिस्टिक थिंग्सचं नाहीच आहे. आमच्या दोघांच्याही मनात असं काही नसतं एक्सपेक्टेशन्स की मोठ्या मोठ्या महागड्या वस्तू तुम्ही घेऊन द्याव्या. फक्त काय आवडीचा पदार्थ आहे, आवडीचं ठिकाण आहे, इथे इथे घेऊन जा आणि आम्ही खुश असतो. सो ते एक आहे. रोमॅन्टिक म्हटलं की तेच आहे की तो शूटिंग वरून दमून आला की त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून ठेवायचा की तो बघून खुश होतो आणि मग तो थकवा एक दूर होतो. सो ह्या छोट्या रोमॅन्टिक गोष्टी ह्याच आहेत मी म्हणेन. किती गोड आहेत ना दोघं जण. मला असं ऐकताच झालं की आजकाल म्हणजे आजकालच्या काळामध्ये आणि स्पेशली ह्या क्षेत्रामध्ये असल्यानंतर अनेकांचे विचार वेगळे असतात, पण तुम्ही तर सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी ज्या खरंच महत्वाच्या असतात त्याला तुम्ही जास्त महत्व देता. मला खूप मस्त वाटलंय ऐकून. कारण की आम्हाला कॉम्प्लिकेटेड काही गोष्ट करायचीच नाही आयुष्यामध्ये. इतकं साधं सोपं जे आपण जीवन जगतो तसं आपल्याला जगायचंय. त्याने काय होतं माहितीये का, 2 गोष्टी होतात की तुमच्यामध्ये आता काय झालंय, आता मुळात म्हणजे तुम्ही 8-9 वर्षाचं रिलेशन असतं आणि 6 महिन्यात तुम्ही विभक्त होता. हे प्रकरण खूप जास्त वाढत चालले. त्याची कारणं पण तशीच असतात ना, नाण्याची एक बाजू नसते, दोन्ही बाजू असतात. तर आपण ह्या दोन्ही बाजू जर बॅलन्स ठेवल्या ना तर सगळे म्हणजे गोष्टी सेटल होत, काय म्हणतात त्याला, काही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या संसारामध्ये. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं लोकांना आनंद मिळतो. म्हणजे आता हिला काय हवंय, एखादी छोटी गोष्ट मला माहितीये, ही फूडी आहे, सो हिला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये मी घेऊन गेलो, काय तिला खायला घातलं की 8 दिवस आमचा स्वभाव छान असतो. त्या काही गोष्टी करायच्या. मग 9व्या दिवशी मग 1-2 दिवस त्रास द्यायचा आणि मग परत 8 दिवसासाठी एक वेगळं काहीतरी करायचं. पण हेच किती गोड आहे ना, म्हणजे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ते नातं पण छान बांधून जातं आणि अजून घट्ट होतं ना. छान आहे गोष्ट. त्यामुळे मी त्या आजकालच्या जोडप्यांना सल्ला देईन की काही म्हणतात ना, नको लग्न नको, आपण लिव्हिंग मध्ये राहू, किंवा ते लिव्हिंग मध्ये ती मजा नाही जी लग्नामध्ये मजा ऍक्च्युली. की तुम्ही लग्न झाल्यानंतर एकमेकांना जे सांभाळून घेता किंवा एकमेकांचे रुसवे फुगवे तुम्ही बघता जवळ, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सरप्राईज करता पार्टनर्सला,
ते खूप छान आहे. जे अफेअर मध्ये किंवा तुम्ही लिव्ह इन मध्ये राहत असताना ते नाहीये. त्यामुळे असं जगा छान संसार होतो. येस, आणि ट्रान्सपरन्सी ठेवा. जे काही असेल मन मोकळं करून समोरच्या माणसाकडे व्यक्त करा ती गोष्ट, कारण तुम्ही सांगितल्याशिवाय हे समोरच्या माणसाला कळणार नाही. सो आय थिंक तेच एक मेन आहे की ट्रान्सपरन्सी ठेवा, व्यक्त व्हा, तुमचा खरेपणा समोरच्या माणसाला कळू दे, की उगाच फेक वागू नका की मी असं वागले किंवा मी चिडले तर ह्याला वाईट वाटेल किंवा हा मला सोडून जाईल की हिचा राग काही मला सहन होत नाही मी जातो. नाही, तुम्ही जे, कारण लग्न झाल्यानंतर तुम्ही जेव्हा एकत्र राहणार आहात तेव्हा तुमचा स्वभाव तुम्ही लपवू नाही शकणार. ऍट द एंड ऑफ द डे त्या माणसाला कळणारच आहे की तुम्ही ह्या गोष्टींना असं रिॲक्ट करता. सो जेव्हा तुम्ही रिलेशन मध्ये असता लग्नाच्या आधीच या सगळ्या गोष्टी, ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची असं मला वाटतं. क्या बात आहे. बरं, दोघांनी आता एकमेकांना इतकं छान ओळखलेलं आहेच आहे आणि ते तर म्हणजे ते महत्वाचं आहेच आहे. पण आता 2 वर्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मध्ये एकत्र राहायला लागलात तर त्यानंतर एकमेकांमधली एक अशी एखादी गमतीशीर सवय कळली का तुम्हाला, किंवा एखाद्या जे खूप एक अशी वियर्ड सवय असते ना की जी आपण म्हणतो की जर का हे इतर कोणाच्या बाबतीत असतं ना तर मी ते ऐकून किंवा मी ते सहन नसतं केलं, पण हा जस्ट बिकॉज माझा नवरा किंवा ही जस्ट बिकॉज माझी बायको आहे म्हणून मी सवय चालवून घेतोय. सांग, तू सांग. माझ्याकडे खूप आहे. सांग, तू पहिली सांग. चहा एकतर मी चहा पित नाही, अजिबातच पित नाही. आणि लग्नाआधी चहा करण्याचं कुठेच तो संबंधच नव्हता, आईच करायची चहा. पण लग्नानंतर ह्याला दर 1-2 तासांनी ऐक ना जरा थोडासा चहा, आणि मग एक कंटाळून जाते की अरे मी पिणार नाही एकतर, तरी ह्याच्याकरता ते करायलाच लागतं. आणि रात्रीचे 10-10:30 जरी वाजले असले तरी याचं असून मी निघालोय, मी जवळ पोचलोय, मग आपण समजून जायचं की जरा अर्धा कप चहा ठेवतेस का. सो ते कुठेतरी असं होत होतं. आता ह्याच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर मी म्हणाले असते अरे 10-10:30 जेवायची वेळ झाली, कुठे आता मी चहा नाही करणार. पण मला माहितीये मी ह्याला चहा नाही दिला तर त्याचे मूड स्विंग्स होणार आणि तो फ्रेश तो एक होणार नाही. सो ती एक वियर्ड सवय की कितीही वाजले असले घड्याळात तरी चहा आम्हाला लागतो. आणि हिची सवय म्हणजे फिरणं. हिला सतत फिरायचं असतं आणि मला कुठेच जायचं नसतं. म्हणजे मी असं म्हटलं होतं की मला माहिती नव्हतं की माझी बायको एवढी फिरणारी मला मिळेल. कारण की ही म्हणजे हिला कल्याणमध्ये फिरायचं असतं, हिला बाहेरही म्हणजे ही एकटी बालीला वगैरे पण जाऊन आलेली आहे लग्नाच्या आधी, मैत्रिणींसोबत गोव्याला जाऊन आलेली आहे. सो हिला ना सतत फिरायचं असतं आणि मी असं आहे की नाही, मला माझ्या घरात राहू दे, शांत राहू दे, आराम करू दे. कारण की मी शूटिंगच्या निमित्ताने फिरतच असतो ना इकडे तिकडे. सो ती एक सवय तिची मला नाही आवडत. पण मी आता झालंय, आता मला झालंय, आता ऑप्शन नाहीये, ऑप्शनच नाही. आता कंटाळा आला तरी चल फिरायला लागेलच. सो ते आहे. आणि एकमेकांबद्दलची एक अशी सवय जी तुम्हाला नव्याने कळली आणि ती तुम्ही खूप अप्रिशिएट करता. जरी तो आता मुलींच्या बाबतीत, मुली फ्रेंडशिपच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतात की जर 2 दिवस झाले एका मैत्रिणीने तुला मेसेज नाही केला किंवा बोलली नाही स्वतःहून, तर कुठेतरी तुझ्या मनात ते राहतं की आता ही मला मेसेज करत नाहीये, 1 महिना झाला तरी मी का करू. पण ह्याच्या बाबतीत तो फ्रेंडशिप खूप छान पद्धतीने निभवतो. म्हणजे जरी त्या मित्रासोबत तो 6 महिने जरी बोलला नसला तरी त्या माणसाने जर त्याला मेसेज केला की ऋतुराज ऐक ना, भेट ना, तो कधी त्याच्या मनात तो इगो ठेवत नाही किंवा ते ठेवत नाही की अरे मी काय येऊ. तो धावत जातो. कधी रात्री मी तर बघितलं सुद्धा आहे की रात्री 10 वाजता 12 वाजता त्याच्या मित्राचा फोन आलाय. असा मित्र ज्यांनी 6-6 महिने 8-8 महिने ह्याला हाय हॅलो पण केलेला नाहीये, पण कामाच्या वेळेला तो असतो फोन करायला. सो तो जातो धावत. सो मला वाटतं ती एक क्वालिटी आहे की कुठेतरी तो इगो बाजूला कधीच नसतो त्याच्यात तो इगो. आणि मुलींच्या बाबतीत मला वाटतं पण खूप पॉझिटिव्ह होऊन जातो त्या बाबतीत. सो ती एक क्वालिटी आहे जी मला पण आवडेल घ्यायला की ठीक आहे, जरी 6 महिने बोलणं नाही झालं तरी ठीक आहे, प्रत्येक माणूस आपापल्या आयुष्यात बिझी असतो, त्या माणसाच्या आयुष्यात काय चालू आहे आपल्याला माहिती नसतं. सो तरी तो ती एक गोष्ट बाजूला ठेवतो आणि ठीक आहे मित्र आहे जातो. सो तो एक मनाचा मोठेपणा तो दाखवतो मित्रांकरता. प्रीतीची छान सवय म्हणजे तिचा स्वयंपाक. ती सुरुवातीला इतकं काही बनवायची नाही, म्हणजे आपले लिमिटेड पदार्थ ती बनवायची. एक लग्नानंतर ती सगळं बनवायला लागली. तुझ्या आवडीनिवडी पण काय, माझ्या आवडीनिवडीच बनवते ती. स्वतःच्या आवडीनिवडीचं काही बनवत नाही. म्हणजे तिचे चीज बॉल तुम्ही खा, तिचे उकडीचे मोदक तुम्ही तिच्या हातचे खा, त्यानंतर चिझो राईस जो आपला मिळतो बाहेर तो खा. म्हणजे तो हॉटेलपेक्षा ही सुंदर बनवते. म्हणजे ती एक सवय आहे ना की म्हणतो ना की बायको अशी मिळाली मला की म्हणजे सुगरण जे आपल्याला हवं असतं.
समोरचा माणूस जर कौतुक करणारा असेल आणि त्या माणसाला जाणीव असेल की बाबा ही माझ्याकरता काहीतरी करतेय, ऍट द एंड ऑफ द डे मी त्याला काहीतरी बनवून दिलं आणि 2 चांगले शब्द त्यांच्या तोंडातून आले की वा मस्त झालंय, छान झालंय, तर मला सुद्धा समाधान वाटतं. मग नेक्स्ट टाइम मला पण ती एक्साइटमेंट असेल की चला आपण ह्याच्याकरता हे करूया. सो एखाद्या पदार्थात मलाच कधीतरी वाटतं अरे ह्याच्यात मीठ कमी आहे ना, ह्याच्यात तिखट कमी आहे, हे आज जरा वेगळं झालंय, पण तो असतो की नाही यावेळेला तर अजून भारी झालंय. सो तो मन भरून कौतुक करतो माझं एखादा पदार्थ मी बनवल्यावर. सो मला पण छान वाटतं मग नेक्स्ट टाइम बनवायला. आजकालच्या मुलींना जेवण बनवायचे वांदे झाले. तुझं काय बोलत आहे, माझ्या मैत्रिणी आहेत काय त्यांना अरे चहाही ठेवते, अरे चहा इतका सिंपल पदार्थ आहे तो, तर चहाही तुम्हाला करता येतो. त्यात माझी बायको मग मी काही माझ्या म्हणजे कल्याणामधले काही मित्र आहेत माझे, त्यांना चिडवतो माझ्या बायकोने चिझी रॉईस केलं, येतो. दिवाळीतला मी किस्सा सांगते तुला. ऋतुराजचाच एक मित्र आहे, इथे राहतो. सो आम्ही दिवाळीला रात्री सगळे एकत्र गेलो की आपण ह्या वर्षी फटाके फोडूया. म्हटलं ठीक आहे, मग गेलो आम्ही आणि 10:30 वाजलेले. दुपारी मी पुऱ्या केलेल्या बटाट्याची भाजी होती आणि आमरस. हा आमचा साधा त्या दिवशीचा मेन्यू होता. सो बटाट्याची भाजी थोडीशी शिल्लक होती. मग ऋतुराजचं आणि माझं ठरलं की आपण रात्री बटाटे वडे करू. आणि हा मित्राला म्हणाला काय मग आता जेवणाचा काय प्लॅन. मित्र म्हणाला बघू आता दिवाळी तर म्हटलं फराळच खाऊया. मग आमचं असंच बोलणं झालं की बटाटे वडे करतोय आम्ही, येताय का. आणि लिटरली रात्री 12:30 वाजता आम्ही पोट भरून वडापाव खातोय सगळे. मग बसलो, सगळ्यांनी बटाटे सोलले, 12:30 सगळ्यांनी मजा आली. सो तो जो आनंद घरी बनवून खाण्यात आहे ना, तो बाहेर नाहीये प्रत्येक वेळेला असं मला वाटतं. सो सगळेच खादाड असल्यामुळे आणि समोरचा माणूस भरभरून कौतुक केल्यामुळे मग मला पण इच्छा होते की हा ठीक आहे करूया म्हणून. आपल्या लोकांबरोबर खाण्याचा आनंद वेगळा. आणि सगळे मदत करून जो पदार्थ बनतो ना तो इतका छान होतो. क्या बात आहे. ऋतुराज, अभिनयाच्या क्षेत्रात तू एक उंची गाठतोच आहेस, एक पाऊल पुढे पुढे टाकतोच आहेस. या सगळ्यामध्ये बायको म्हणून प्रीतीचा सपोर्ट कसा मिळतोय? कारण का ह्या सगळ्यातनं घराला वेळ देणं, आपल्या कुटुंबाला वेळ देणं हे फार कमी आपल्या हातात असतं. कारण काम आलं की जावंच लागतं आपल्याला आणि त्यात वेळ मग पुरत नाही. सो ह्या सगळ्यात बायको म्हणून 2 वर्षात तिची साथ कशी मिळाली तुला? 2 वर्षात नाही, मी म्हणेन आधीपासूनच तिचा खूप सपोर्ट आहे मला. कारण की हे क्षेत्र असं आहे की तुमच्याकडे आज काम आहे, उद्या काम नाहीये, किंवा आज तुम्ही खूप काम करताय आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे काहीच नाही, म्हणजे पैसा सकट मी म्हणतोय. तर तेव्हा एक आपल्याला मेंटल सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं की फ्रस्ट्रेट व्हायला होतं की अरे बापरे, की माझ्या हातातून हे काम कसं काय गेलं, हे तर मलाच मिळणार होतं. तेव्हा कोणीतरी आपल्या आयुष्यात हवं असतं की नाही ह्याच्यापेक्षा बेटर तुला काहीतरी मिळणार असेल म्हणून हे काम केलंय. सो तो एक सपोर्ट तिचा एकतर खूप आधीपासून मला आहे. आणि जेव्हा मी शूटिंगला म्हणजे लग्न झाल्यानंतर तर मी प्रत्येक महिन्याला बाहेरच होतो, कारण की बॅक टू बॅक मी शो करत होतो. त्यानंतर तिने अख्खं घर सांभाळायची जबाबदारी तिने घेतली होती आणि ते पण नोकरी करून. म्हणजे ती नोकरी करायची, त्याच्यानंतर घर व्यवस्थित छान ठेवायची, पोळी भाजी वरण भात जे काय आपलं आहे ते करायची. आणि जेव्हा मी घरी असतो आणि नोकरी करते तेव्हा मी घर सांभाळतो. सो एक असं आमच्यात अंडरस्टँडिंग आहे आणि तिचा सपोर्ट खूप महत्वाचा मला मेंटली वाटतो. कारण की आता बघ ना, साधारणपणे लग्नाच्या आधी उडूडू नंतर माझ्याकडे जवळजवळ 6 महिन्याचा ब्रेक होता आणि त्या काळात माझं लग्न ठरलं होतं. तेव्हा हिचा सपोर्ट माझ्यासाठी जो होता ना की फायनान्शियली पण आणि मेंटली पण, की तू टेन्शन घेऊ नको, आपलं सगळं व्यवस्थित होईल. आणि बघ मी तुझ्या घरात आल्यानंतर ना तुझ्याकडे कामच काम असतील आणि तसंच झालं. सो तो सपोर्ट तिचा खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. हाऊ स्वीट. आणि तू ही सगळी फेस तू कशी काय हँडल करतेस? कारण का तुझ्याही वेगवेगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असतील आणि त्यात इतरही आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात. सो बायको म्हणून आपल्या नवऱ्याला आपण कायम सपोर्ट देत राहणं आणि आपल्यालाही तो स्ट्रेस नाही घ्यायचा आणि त्यालाही तो येऊ नाही द्यायचा आहे, हे डोक्यात ठेवून ती फेस कशी हँडल करतेस? लग्न व्हायच्या आधी आम्ही 4 वर्ष एकमेकांशी बोलत होतो, तर त्यामुळे तो एक स्ट्रेस, सुरुवातीला मला खूप स्ट्रेस व्हायचा जेव्हा त्याच्याकडे काम नसायचं की अरे बापरे पुढे जाऊन काय होणार म्हणून. पण कुठेतरी मला वाटतं की आधीचा जो काळ होता जिथे फक्त घरातला पुरुष नोकरी करायचा आणि घरातली बाई घरातली कामं करून सगळं सांभाळायची. सो जर हेच आता काळ बदललेला आहे आणि घरातली बाई जर बाहेर पडतीये फायनान्शियली
फायनान्शियली सपोर्ट करायला फॅमिलीसाठी, आणि जर जो पुरुष आहे तो घरातल्या कामांकरता मदत करतोय, तर ते बॅलन्स होतंय कुठेतरी मला वाटतं फक्त त्या माणसाकडून किंवा पुरुषाकडून ते एक्सपेक्ट करणं की नाही, घराची फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी ही त्यांनीच घेतली पाहिजे, हे कुठेतरी मला वाटतं की चेंज व्हायला पाहिजे हा थॉट प्रोसेस. की ठीक आहे, घरातली बाई करतीये ना काहीतरी, फायनान्शियली ती आणतीये आणि दोघांचं पोट भरेल इतकं आम्हाला पुरेसं आहे ना, तर आम्ही स्ट्रेसफुल नसतो. म्हणजे बऱ्याच लोकांचं सुद्धा हे म्हणणं असतं की बापरे तुमचं कसं होईल, काय होईल, पण म्हटलं आम्ही नाही तो स्ट्रेस घेत, की आत्ताच बघतो की जरी आज काम नाहीये उद्या मिळेल ना काम. सो तो एक बॅलन्स आम्ही ठेवतो की मी, जसं हा म्हणाला की मी जेव्हा बाहेर असते नोकरी करता तेव्हा तो घरातली कामं करतो, आणि जेव्हा तो बाहेर पैसे कमवायला जातोय तेव्हा मी घर सांभाळते. सो तो एक बॅलन्स आम्ही धरतो, आणि कुठेही आमच्यात तो इगो येत नाही की अरे मी कमवतीये हा कमवत नाहीये, किंवा असे महिने असतात जेव्हा तो खूप चांगलं कमवतो आणि माझ्याकडे जास्त नाही, आपला फिक्स्ड इन्कम आहे ऍज अ सॅलरीड पर्सन. सो तेव्हा मला नाही एवढा तो इम्पॅक्ट वाटतो. आणि 10 लोक बोलतात, आम्ही एका कानाने ऐकतो एका कानाने सोडून देतो, कारण शेवटी आम्हाला संसार करायचा आहे. 10 लोकांना काय आज बोलतील उद्या ते आमच्या आयुष्यात नसतील. सो मला वाटतं की स्ट्रेसफुल जगा, छान आनंदाने जगा, एकत्र राहा, बस दॅट्स इट. मला वाटतं हा आपल्याला एक छान उत्तम आणि आनंदी आयुष्य जगण्याचा एक छान पॉझिटिव्ह मंत्र मिळाला या दोघांकडून. कारण असं ना अनेकदा होतं की कोणतंही फील्ड असू दे तिथे स्ट्रेस हा असतोच, आणि मग त्याच्यामध्ये ना आपल्या डोक्यात विचार चालू होतात, आणि मग ती पर्सनल लाईफ आपली त्या विचारांमध्ये आपण गुंतून जातो आणि मग ते स्पॉइल होतं. पण मला वाटतं हे आहे, प्रत्येकाने जर का केलं तर ते खरंच खूप छान पद्धतीने आपण फेस करू शकतो. मुळात म्हणजे आधी मला खूप टेन्शन यायचं की माझ्याकडे काम असेल तरी मला टेन्शन यायचं की आता काम आहे, मग आता हे संपेल तर मग आता पुढे काय करायचं, हे आधी माझा तो थॉट असायचा. नंतर तो ते सगळं गेलं, कारण की मी खूप नवीन होतो तेव्हा इंडस्ट्रीमध्ये. पण त्यानंतर जसा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये गॅप पडतो आणि तो त्या गॅप मध्ये तुम्ही कसे वागता, कसे राहता, कोणासोबत राहता, कोणासोबत तुमचे गिव्ह अँड टेक असतात विचारांचे, ते खूप महत्वाचं असतं. आणि माझ्या आयुष्यात सगळी चांगली माणसं आहेत या बाबतीत तरी, टचवूड. आणि दुसरं माझं पॅशन क्रिकेट आहे, ते सगळं फ्रस्ट्रेशन मी मध्ये करतो. सो तो काही माझ्यावरती इम्पॅक्ट होत नाही की माझ्याकडे आज काम नाही, मग बापरे कसं होणार, काय होणार, कारण की आजूबाजूची माणसं माझ्या खूप चांगली आहेत, खूप पॉझिटिव्ह. सुरुवातीला त्याला कधी कधी तो गिल्ट वाटायचा जेव्हा लग्न झालं की अरे तुझ्या घरचे काय विचार करतील, की लग्न तर लावून दिलंय पण आता हा घरीच बसलाय, एवढे महिने झाले. म्हणलं तू गिल्ट अजिबात तू ठेवू नकोस, मला माहितीये तू घरात माझ्या कामांकरता मदत करतोय, आणि आज जरी काम नसेल तरी उद्या काम आहे. आणि मग जेव्हा तुला ते पडद्यावरती बघतील तेव्हा तर त्यांना अभिमान वाटेल, हा आमचा जावई आहे किंवा हा आमचा मुलगा आहे, हा आमचा मित्र आहे, आम्ही ह्याला ओळखतो. सो तो स्ट्रेस मग आम्ही बोलूनच तो घालवलेला आहे त्याचा. सुरुवातीला तो खूप स्ट्रेसफुल असायचा ह्या बाबतीत, काम नाहीये ह्या बाबतीत, पण स्लोली ग्रॅज्युअली ते आम्ही सेटल झालो की ठीक आहे. मी कुठेतरी सुरुवातीलाच त्यांनी मला फीड केलेलं माझ्या डोक्यात की हे बघ, वर्षाचे 12 महिने माझ्याकडे काम असेल असं नाहीये, असं असेल की 12 महिने मी खूप बिझी आहे पण 12 महिने मी घरात असेल. ती हो म्हणायच्या आधी मी हे तिला सांगितलेलं आहे, हा सगळा विचार करून. सो त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून घरच्यांशी बोलूनच मी होकार दिलेला त्याला. त्यामुळे आता ते सेटलमेंट ती आमची झाली आहे त्या थॉट प्रोसेसवर की ठीक आहे, कोणी काही बोलू दे, आपल्याला फरक पडत नाही. ती एक वॉल आम्ही मेंटेन केली आमच्या समोर की ह्या गोष्टी आपल्याला इफेक्ट व्हायला नको. सो आहे हा मंत्र. पण मला पण वाटतं की ज्या ते ना योग पण असतात ते त्यावेळेस व्हायचं ना, ते तेव्हाच होतं, आणि ते होणार तर ते होणार. जेवढे माझे चांगले रोल आहेत ना तिथे मी ऑडिशन्सच दिलेले नाही. आणि जेवढे मी म्हणजे आता ज्या टेलिव्हिजन मध्ये तू जे लीड्स आता बघतेस, जे नवीन शो आलेले त्या सगळ्यांचे ऑडिशन्स मी दिलेले, सगळ्यांचे ऑडिशन्स. ज्या लीड्स आता ज्या 6 महिन्यात ज्या सिरियल्सच्या तू बघतेस ना, जे लीड चेहरे बघतेस सगळ्या चॅनल्सच्या म्हणतोय मी, नुसतं एका वाहिनीचं नाही म्हणत आहे, ते सगळे मी ऑडिशन्स मी दिलेले आहेत. आणि ज्यांचे मी ऑडिशन्स दिलेले नाहीयेत ते तर कामं वाजली, उडू झालं. कार्तिक साहेब ऑडिशन दिली नव्हती मी कोकणात होतो, कोकणातनं मला बोलवून घेतलं होतं. धर्मवीर ऑडिशन दिली नव्हती मी, धर्मवीरचं पण प्रवीण सरांनी डायरेक्ट मला बोलवून घेतलं होतं. मोलकरीण बाई मी ऑडिशन दिली नव्हती, मला डायरेक्ट बोलवून घेतलं होतं. असे खूप आहेत, तू अशी जवळी राहा, जी युवा, मी ऑडिशन दिली नव्हती. मोरांबा, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की मी ऑडिशन देत नाही, हा ठीक आहे. किंवा ऍड्स, मी हॉटस्टारची आता वेबसिरीज केली हिंदी बरोबर, ऑडिशन नव्हती दिली मी नाही ऑडिशन दिली होती, त्याची ऑडिशन दिली होती, त्याची एक ऑडिशन दिली होती मी, आणि ते काम झालं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
असं आहे की तुला माहितीये मी तुला आता ऍक्च्युली विचारणार विषय निघाला म्हणून की तुझ्या ज्या ज्या भूमिका आहेत तर त्या सगळ्या वेगळ्या आहेत आणि त्या प्रत्येक भूमिके म्हणजे ती वाजलेलीच आहे. तर मला तुला विचारायचं होतं की तुझं भूमिका निवडी मागे तुझा काय विचार असतो, कारण का तू खूप काय म्हणतोय आपण असं चूज करून घेतो ना, त्या सगळ्या छान छान तुझ्या वाट्याला आलेल्या आहेत. पण आता तू हे सांगितलंस तर मला आश्चर्य वाटलं रे, कमाल गोष्ट आहे. पण म्हणजे आणि मुळात म्हणजे कसं आहे की आता मी कार्तिक साळगावकर केल्यानंतर 6 महिने मला तेच रोल येत होते आणि ते मला करायचं नव्हतं. किंवा मी एखाद्या सिरियलमध्ये कॅमिओ कॅरेक्टर केलं की आपण एक 15-20 दिवसाचं शूटिंग करूया, इम्पॅक्ट पाडून जाऊया की तेवढं, कारण की आपलं काहीतरी फिल्म चालू असते, काहीतरी वेब सिरीज चालू असते, त्या काळामध्ये मी कॅमिओ कॅरेक्टर केले. तेही वाचल्यानंतर मग तिकडनं फोन येतो की आता तू एक काम कर ना, तू कंटिन्यू कर ना. म्हटलं नाही रे बाबा, बाकीच्या डेट्स आहेत माझ्या सगळ्या, त्यामुळे ते होणार, त्यामुळे मी मग परत कॅमिओ करत नाही. मग कार्तिक साळगावकर सारखं मी परत दुसरा हे करत नाही. मी विलन करतो पण वेगवेगळ्या शेड्स मध्ये विलन करतो. इव्हन आता मुरंबा मधला जो सनी होता तो पण विलनच होता, पण तो कॉमेडी पद्धतीचा होता. तसं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं. हे काय बोलतो तू, असं मी कधीच बोललो नव्हतं स्क्रीनवरती. तू केस खरे वाढवलेलेस ना त्याच्या, तेव्हा वाढवले मी खरंच असे. वाटते ही तुझ्या कामाची, तुझ्या अभिनयाची खरंच मोठी पोचपावती आहे. म्हणजे आत्ताच्या ह्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये, जगामध्ये स्पेशली इतका ऑडिशन न देता काम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे खरंच म्हणजे ब्लेस्ड आहे मी त्याच्यासाठी की, आणि चांगल्या चांगल्या भूमिका आल्यात माझ्या वाट्याला. म्हणजे इव्हन अंबट गोडचा जो निहार जरी तू बघितलास तिकडचा, तरी तो एकदम सालस, सोबर, छान गोडी गोडी होता. त्यानंतर मी तसा परत केलं नाही कॅरेक्टर. त्यानंतर मी डायरेक्ट केलं, मग विलन केलं. मग विलन केल्यानंतर ते मग हळूहळू हळूहळू ते विलन माझे ठीकच आहे. मी एक केल्यानंतर तसंच मला परत करायला आवडत नाही, मीच बोर होतो. नाही बरोबर, आणि एक ते लोकांच्या लक्षात तेच राहतं, नंतर त्याच्या सारखं हे नाही म्हटलं पाहिजे कोणी. खरंच आहे, खरंच आहे. कारण माझे आता म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे फॅन आहेत. म्हणजे प्रीतीनी पण बघितलंय मला, कार्तिक साळगावकर म्हणून पण लोक ओळखतात. तुम्ही ते मोलकरणीबाई मध्ये कुणाल होतात ना, त्याच्यामुळे पण ओळखतात. धर्मवीर मधले नंदू शेडगे म्हणून पण मला ओळखतात. सो मला तो आनंद होता. आणि हे की लोक माझे वेगवेगळ्या ह्याचे फॅन्स आहेत ना, मला बरं वाटतं की ठीक आहे चलो. प्रीती कोणत्या कॅरेक्टरची फॅन आहे? मी ऑब्व्हियसली मनोहुडुडू झालं मधला कार्तिक, कारण जग अख्खं शिव्या देत होतं त्याला की काय करतोय हा असे, आणि आम्ही मस्त आनंद घेत होतो. इव्हन आता मुरंबा मधला सनीचं जे कॅरेक्टर होतं ते खूप वेगळं होतं. त्याचे कपडे एवढे फंकी होते, खऱ्या आयुष्यात कधी तो असे कपडे घालणार नाही, पण तिथे त्याला ते घालायला मिळाले आणि आम्ही खूप आनंद घेतला त्याच्या या कॅरेक्टरचा. सो पण उडू उडू झालं मधला जो कार्तिक साळगावकर आहे तो मला वाटतं की खूप मजा आली मला. मी मोरंबाचा किस्सा सांगेन की पहिला दिवस होता, शशांक आणि माझी अशी ही ओळख नव्हती, पण एकमेकांना ओळख, हा ऋतुराज आहे किंवा शशांक मला माहितीच होता तो. पण पहिला दिवस आमचा, आणि माझी लँग्वेज वेगळी आणि कपडे असे हे होते, आणि आम्ही पहिला सीन झाल्यानंतर शशांक पण प्रेमात पडलं होतं त्या कॅरेक्टरचा. तो म्हणाला रे मजा येते, काय माहिती नाही मला, पण सीन करताना खूप मजा येते. म्हणजे मी जेवढे दिवस होतो ना, आम्ही धमाल गेली सेटवरती, धमाल. आणि नंतर संपल्यानंतर असं संपलं, चाललंयस तू, अरे कसं काय, नाही शक्य. अरे म्हटलं नाही रे बाबा, माझं एवढंच झालं होतं बोलणं, आणि मी नंतर दुसऱ्या फिल्मसाठी जातोय. म्हणजे की मग ते तेव्हा जरा तिकडच्या क्रू मेंबरला जरा शॉक लागला होता, कसं काय यार, इतकं मजा करतोय आपण, हे करतोय. हो, आणि बरेचदा असं होतं की हे वाढवल्यानंतर आपले सपोज सांगितलं की आपण अजून कंटिन्यू करू, तर थांबलेच आपण. तू स्वतःहून ते हे केलंस, ते तुझा प्रामाणिकपणा त्याच्यामधून दिसला अजून नाही का. आणि कुठलीही गोष्ट त्यावेळी तिथे थांबलेली कधी बरी असते. उडूडूचं पण तेच, आतापर्यंत जर सिरियल चालू असती तर ती बोर झाली असती. ती 1 वर्षात चालली, जेवढी गोष्ट होती तेवढी गोष्ट झाली, संपली, आम्ही बाजूला झालो. त्यामुळे आजही लोकांच्या 5 वर्ष झाली तरी आजही लोकांच्या ती लक्षात आहे. युट्यूबला म्हणजे 5-5, 6-6 लाख त्याचे व्ह्यूज आहेत युट्यूबमध्ये, अख्खे एपिसोड. लोक आम्हाला कॅरेक्टर म्हणून ओळखतात, म्हणजे सत्तू सीन म्हणून ओळखतात. तो किस्सा आम्ही बाहेरून येत होतो कल्याणला, आम्ही रिक्षेत बसलो, आणि बसल्यावर तो रिक्षावाला जो ड्रायव्हर होता तो मागे राजे, तुम्ही त्या उडू उडू मधले कार्तिक ना नावासकट, आणि त्यांनी तो सीन सुद्धा एक त्याचा सांगितला की तुमची गाडी बंद असते, मग तुम्ही ढकलत जाता, मग तिकडे तुमचा एक मित्र येतो, तो म्हणतो अरे काय झालं,
म्हटलं गाडी बंद पडली आहे माझी, मग पैसे नाहीत पेट्रोलला. अरे असे किती लागणार आहेत? आणि मग तुम्ही 5 लाख रुपये मागितले होते आणि तो हसायला लागला. मला तुमचे सगळे सीन माहिती आहेत म्हणे, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. आणि हे 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आता 6 महिन्यापूर्वीची गोष्ट. आणि सिरियल संपून एवढी वर्ष झाली आता. बरं शेवटी असं सुद्धा म्हणाले, नंतर शेवटी तुम्ही सुधारलेले दाखवलात ना, मग मजा नाही आली. हे सुद्धा सांगणारी लोक आहेत. आणि म्हणजे किती म्हणजे लोकांना आनंद मिळतोय. सो 10 लोक जर तुम्हाला शिव्या घालतायत त्या कॅरेक्टरला, तर 100 लोक आहेत जे कौतुक करतायत तुमचं. सो आमच्या सेटवरती एक असिस्टंट डिरेक्टर होता, तो सुरुवातीपासून होता. तो म्हणाले की तू म्हणजे ना त्या सिरियल मला मसाला आहे, मसाला असंच सांगायचं. तर मसाला नाही टाकला ना तर मजा नसते अलीकडे, तडका आहेत लोक. त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की दिवसभर मी रिक्षा चालवतो, मला वेळ नव्हता मिळत, पण 10:30ला जेव्हा मी घरी जायचो तेव्हा जेवता मी तुमची सिरियल बघायचो. एकही एपिसोड मी चुकवलेला नाहीये असं सांगणारा तो माणूस होता. सो खूप ब्लेस्ड आहे तो. मला असं वाटतं की एवढं कौतुक करणारी, एवढं प्रेम करणारी लोक आहेत. आणि मी टेन्शन घेत नाही ते घेऊन, म्हणजे आपल्याला त्रास होतो तर काच घ्यायचं. मी म्हटलं नाही का तुला, आता मी 6 महिन्यात सगळे ऑडिशन दिले, एकही ऑडिशन मी पास झालो नाही, तरी मी हॅपी आहे. काहीतरी मोठं आणि चांगलं मिळणार असेल, सो पॉझिटिव्हलीच तो बघतो त्याच्याकडे. तुला काय वाटतं रे, हे जे मालिकांचं गणित आहे, ह्या गोष्टी आधी ठरलेल्या असतात का, की कोणत्या याला घ्यायचं किंवा काय, आणि म्हणजे कसं असतं साधारण? गोष्टी 2 प्रकारच्या असतात. एक तर तुमचं बजेट. आजकाल चॅनलनी प्रोडक्शनला दिलेलं बजेट आणि प्रोडक्शनला त्या बजेटच्या अंडर ते सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे लीडचं तुमचं बजेट ते ठरतं की आता समजा 3 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि चॅनलनी समजा ऋतुराज फडकेला सांगितलं की ह्याला तुम्ही घ्या, पण प्रोडक्शनला असं वाटतंय की अमुक व्यक्तीला आम्ही घेतलं पाहिजे, कारण की बजेटनुसार तो आम्हाला जरा वाटतोय की आमचा खर्च वाचेल आणि 2 पैसे आम्हालाही मिळतील. शेवटी कोणी प्रॉफिटसाठीच सगळ्या गोष्टी करत असतं. सो ते म्हणलं की ठीक आहे, मग तुम्ही त्याला करा. ही एक सिंपल गोष्ट सध्या झालेली आहे आपल्या याच्यामध्ये. आणि दुसऱ्या याच्यामध्ये जर एखाद्याला ऋतुराज फडकेच हवा असेल ना, तर तो ऋतुराज फडकेलाच घेणार, त्याच व्यक्तीला घेणार. मग तो तिथे ऑप्शन्स नसतात. ज्या माझ्या बाबतीत होतच बऱ्याच वेळा की डायरेक्ट फोन येतो, नाही मला तूच पाहिजे, तू ये, तुझं जे बजेट असेल ते मी द्यायला तयार आहे. आणि ह्या गोष्टी झाल्यात की सोशल मीडियावरती तुमचे केवढे फॉलोअर्स आहेत. म्हणजे मी एवढ्या लोकांना आता बघतीये, ऍक्टिंग मधला एही नाही, बट जस्ट बिकॉज त्यांनी खूप रील्स केलेले आहेत, त्याचे एवढे फॉलोअर्स आहेत, म्हणून सुद्धा बरीच लोक आता काम करतायत त्या बाबतीत. मी हे नाही करत त्या बाबतीत. म्हणजे ठीक आहे तुमचं, म्हणजे मी कोणालाही काय म्हणतो ना, तुम्हाला ऍक्टिंग येत नाही किंवा तुम्ही खूप चांगले ऍक्टर आहात, मी असं कधीच म्हणत नाही. पण मी एक असं मला सांगावं वाटतं की जो माणूस एक एक्सपिरियन्स आहे की इतके वर्ष तो काम करतोय आणि एक नवीन आहे, तर तुम्ही कोणाला जास्त संधी देणार की तेच जो इतके वर्ष काम करतोय किंवा त्याचं करिअरच त्याच्यावरती, त्याचं घर त्याच्यावर चालतंय, त्याला आपण संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. की जे की ते टाइमपास म्हणून करतात त्यांना संधी देण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण त्यांचं ते पॅशनच नाहीये. पॅशन ह्या माणसाचं आहे. सो ते एक मी म्हणतो. पण मी ते ऍक्टिंग वरती जज नाही करत कोणाला की तुम्ही किती ग्रेट ऍक्टर आहात. मी कधीच कोणाला ग्रेट ऍक्टर मानत नाही आणि मी कधीच कोणाला तुला काही ऍक्टिंग येत नाही, मी असंही कधी कोणाला म्हणत. जो सेटवरती माझ्या समोर जो असतो त्याच्याबरोबर मला खुलून कसा सीन करता येईल हे सगळं असतं, कारण की तो त्या शॉर्ट ती गोष्ट असते. तो शॉर्ट आपला चांगला झाला पाहिजे, दॅट्स इट. ज्या वेळेला तुमचं लग्न ठरलं आणि त्यावेळेस उडूड सुरूच होती. सो अनेकदा असं होतं ना प्रेक्षकांचं की ती जी भूमिका असते ना ती त्यांना वाटतं की हा खऱ्या आयुष्यात पण असाच असेल. आणि ज्या वेळेस कळलं की आता तुमचं लग्न होणार आहे, त्यावेळेस अशा तुला काही गमतीशीर रिॲक्शन झाल्या का? हो, गमतीशीर रिॲक्शन झाल्या, कारण माझे नातेवाईक जे होते, माझ्या मित्रमैत्रिणी ज्या होत्या त्या सिरियल बघत होत्या ह्याच्या, त्यामुळे त्यांना माहिती होतं की अरे हा तो विलनचं काम करतो तो. सो पहिली रिॲक्शन तीच होती. आणि मग नंतर जेव्हा म्हटलं की नाही ते फक्त ऍक्टिंग आहे, ती स्क्रिप्ट त्याला मिळते आणि त्या स्क्रिप्टनुसार तो बोलतो आणि वागतो, पण खऱ्या आयुष्यात तो तसा नाहीये. सो सुरुवातीला फॅमिली थोडीशी हेजिटेट करत होती की कसं होणार, काय होणार, पण जेव्हा ह्याच्याशी भेट झाली, बोलणं झालं, आता तर मला वाटतं ते जास्त जेल झाले त्याच्यावर. ते माझ्याशी जास्त बोलतात प्रीतीपेक्षा. पण आता जेव्हा आमच्या घराची पूजा झाली तेव्हा मला हा एवढा आउटस्पोकन नाहीये जेवढी मी आहे. मी इझिली समोरच्या माणसाकडे जाईन आणि बोलेन, पण हा ठराविक माणसांसोबतच जाऊन मन मोकळं करेल.
पण मी खूप खुश होते बघायला की हा माझ्या नातेवाईकांबरोबर छान गप्पा मारतोय आणि असं वाटतच नव्हतं की ते माझ्या माहेरची माणसं आहेत, असं वाटत होतं की त्याचंच माहेर आहे ते. सो ते छान वाटलं. मग मला पण खूप आनंद झाला की ठीक आहे, सुरुवातीला त्यांच्या मनात ज्या काही अडीअडचणी होत्या की काय होईल पुढे, कसं होईल याचा स्वभाव, ते आता सगळं वाईप ऑफ झालेलं आहे आणि छान मस्त आता नातं झालेलं आहे त्यांचं. माझा एक मित्र आहे ईशान जोशी नावाचा, तर उडू सुरू असतानाचा तो एक किस्सा मी तो कोणाला सांगितला नाही आतापर्यंत. तो किस्सा असा आहे की त्याची एक गर्लफ्रेंड होती. त्याची एक गर्लफ्रेंड होती आणि त्याने एक फोटो टाकला होता माझ्यासोबत फेसबुक वरती, एक सोशल मीडियावरती फोटो टाकला होता. सो तिच्या आईनी सांगितलं की हा मुलगा बरोबर नाहीये, तू ह्याच्याबरोबर मैत्री ठेवू नको, नाहीतर तू माझ्या मुलीला विसर. बापरे. आणि त्यांनी लिटरली मग तो मेसेज दाखवला आणि मी इतका हसायला लागलो. आणि मग त्यांनी फोन केला हसत हसत, अहो काकू तो माझा मित्र आहे, तो ऍक्टर आहे, असं तसं हे ते. तरीही ती बाई जास्त चिडली. तू मला कसा काय फोन केला त्याच्यासाठी, तो अत्यंत हलकट मुलगा आहे, तो कसा वागतो त्या ऋतूबरोबर, त्या सिरियल मध्ये जे नाव होतं ते, कसं वागतो, काय वागतो, तुम्हाला कळत नाही. आणि त्यांनी म्हणजे लिटरली असं आलं की अरे बाबा. खूप भोळी असतात काही काही माणसं, ते गो विथ द फ्लो जातात. त्यांना खरंच वाटतं की हा माणूस खऱ्या आयुष्यात सुद्धा असाच आहे. हो. आता सासरवाडीकडून कसं कौतुक होतं? अरे खूप जास्त म्हणजे माझं एखादं प्रोजेक्ट असेल तर त्यांनाच पहिले जास्ती आनंद होतो. म्हणजे धर्मवीर 2 पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघितलेला आहे. हिचा मामा मावशा इतकं सगळ्यांना, म्हणजे इव्हन सासूबाई तर माझं पीआरच करत असतो फेसबुकवर. एखादी बातमी दिसली की आम्हाला ती बातमी कळलेली नसते, पण मग आईला किंवा आमच्या मावशी मामाला कोणाला कळलं असेल तर ते स्क्रीनशॉट घेऊन लगेच आमचा फॅमिलीचा एक ग्रुप आहे त्याच्यावरती लगेच टाकणार की हे असं असं वाचलं, वरती टाकणार किंवा म्हणजे काय म्हणतो त्याला. आता मुरंबाचे प्रत्येक एपिसोड मला माहित नव्हतं की आज माझं काय सीन आहे, पण माझ्या सासूबाईंना माहिती होतं की आता हा हे असं झालं तुझं, आज हा सीन झाला, ते सीन झाला. ते खूप एक्साइट असतं. म्हणजे ते म्हणतात की तू स्क्रीनवरती खूप कमी दिसतो, पण जेव्हा तू येतो तेव्हा धमाल करतो, धमाल येते त्यांनाही बघताना. त्यामुळे ते माझा पीआर करणारी मंडळी म्हणजे तेच. नोकरीमुळे मला त्या ठराविक वेळेला त्याचे एपिसोड बघायला मिळत नाही. बट ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा आईशी फोनवर बोलणं होतं तेव्हा आई विचारते, अरे हा एपिसोड बघितलास का आज? अरे मस्त मजा आली, यांनी असं केलं तसं केलं. तर जरी मी बघितलं नसलं एपिसोड तरी मला आधी अपडेट आईकडून मिळते की असं असं झालं आणि ह्याचं असं असं काम झालं. आणि तो सीन पूर्ण ती मला 10-15 मिनिटं समजावून सांगते सगळं. मधुईते चंद्र तिथे फॅन आहेत माझी सासूबाई. झी टॉकीजला जेव्हा जेव्हा मधुईते चंद्र तिथे टाकतो तेव्हा बघतातच बघा, म्हणजे फोटो काढतात आणि मला पाठवतात हा पिक्चर लागलाय किंवा छापा काटा, असं ते म्हणजे कौतुक असतं. आणि ते सगळे फोटो सगळीकडे व्हायरल होणार. खूप खूप कौतुक खूप असतं. आणि मग मला तिकडून काहीतरी सूचना येत असतात की तो दमतो, तो शूटिंग वरून येतो, जरा हे करत जा. मावशीशीच माझ्या परवा बोलणं झालं माझं, आणि मग जेवायला काय करतेयस, मग मावशी मला सांगते की काहीतरी वेगळं करत जा, रोज रोज पोळी भाजी खाऊन त्याला कंटाळा येत असेल, कधी कधी तोंडाला लावायला काहीतरी लागतं, सगळ्यांकडून मला सूचना येत असतात, कधीतरी हे करत जा, ते करत जा. वैतागत नाही, ते एक होतं की यार मी आहे, माहेर माझा आहे, जरा कुठेतरी तुम्ही मला थोडंसं जास्त माझ्याबद्दल विचार. पण ते गमतीशीर असते, इट्स नॉट गमतीशीर, पण छान वाटतं. मला पण मजा येते की ठीक आहे, एवढं प्रेम मिळतंय माझ्या माहेरच्या माणसांकडून त्याला. म्हणजे लोक एजन्सी हायर करतात पीआर साठी, मला माझी सासूरवाडी माझा पीआर. अगदी खरंच किती भारी गोष्ट आहे की कुटुंबाचा सपोर्ट तर आपल्याला असतोच, पण ज्यावेळेस आपल्यामुळे कोणाला तरी अजून अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतं, किंवा अच्छा हा तुमचा मुलगा आहे का, किंवा हा तुमचा जावई काय, ह्याने जेव्हा ओळख मिळते ती पण एक खूप भारी गोष्ट असते. आणि मला वाटतं हे सगळेच जण खूप भाग्यवान, आणि तुम्ही दोघं जण खूप भाग्यवान, कारण का तुम्हाला अशी एक छान गोड सपोर्टिव्ह फॅमिली मिळाली. एक आत्ताच रिसेंट एक किस्सा झाला. आम्ही जे लग्नात वास्तुशांतीच्या पूजेचे माझा एक उखाण्याचा रील होता, आणि घराची जी पूजा झाली त्याचा एक छोटासा रील टाकलेला, तो खूप व्हायरल झाला. 8 मिलियन 2.3 मिलियन असे व्ह्यूज आले. सो ऑफिसमध्ये मी जेव्हा गेले त्या दिवशी सोमवारी, तेव्हा आमच्या इथे रिसेप्शनला जे बसतात सिक्युरिटीवाले, त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुमचा रील बघितला. माझं झालं की कोणता रील?
मग म्हणाले तो वास्तुशांतीच्या दिवशी तुम्ही तो उखाणा घेतलेलात ना, तुमचे मिस्टर ऍक्टर आहेत ना. मी तेच सगळ्यांना सांगत होतो की मी बघितलंय हे ना टीव्हीवरती. आणि मग जेव्हा ते म्हणाले की मी जेव्हा आमच्या फॅसिलिटी मधल्या लोकांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले हो आम्हाला माहिती आहे आधीपासून आम्ही बघतो. आणि अशा 2-3 लोकांनी ऑफिसच्या सांगितलं. सो मला पण खूप छान वाटलं की माझ्या नवऱ्याचं कोणीतरी कौतुक करतंय. सो तो एक अभिमान, मला माझी कॉलर एकदम टाईट झाली की अरे वा. क्या बात आहे. खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि आज मकर संक्रांत आहे आणि तू खरं तर उखाण्याचा विषय काढलायस. मला मी आधी मुद्दाम सांगितलं नाही कारण तू एकदम तयार होऊन आली असतेस. मला त्याचं स्पॉन्टेनियस हवं होतं तुझ्याकडून. सो ह्या निमित्ताने आणि आता छान 2 वर्ष पूर्ण होत आहेत लग्नाला, आता 2nd अॅनिव्हर्सरी आहे आणि नवीन घर. सो ह्या सगळ्याच्या निमित्ताने एक छान गोड उखाणा आज ऋतुराजसाठी काय घेशील? हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, ऋतुराज रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. क्या बात आहे. म्हणून मी आधी सांगले ना लगेच. हो, माझे मान्य करून टाकते मग ती. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून. प्रीतीचा सहवास लाभलाय 6 वर्षापासून. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप मस्त. आणि मला मस्त वाटलं गप्पा मारून तुमच्याशी. तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात. आणि खरं तर ते पण 2 जण खूप बिझी असतात पण त्यातूनही ते हो म्हणाले, त्याच्यामुळे मला खूप छान म्हणजे वाटलं. आजकाल प्रीती बिझी असते, सॅटर्डे संडेचे ब्लॉग शूट असतात ना. नाही पण तुला सुद्धा थँक्यू, कलाकृती मीडियाच्या सगळ्या टीमला थँक्यू की तुम्ही आलात आमच्याशी छान गप्पा मारल्यात आणि खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा. थँक्यू. आणि जसं म्हणतात की आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादापासून करतो. तुमच्या डोक्यावर बाप्पाचा देवीचा आशीर्वाद आहेच आहे, पण आता ह्या एक नवीन घराच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एक नवीन सुरुवात करताय. तर कलाकृती मीडियाच्या सगळ्या आमच्या टीम कडून तुम्हाला ही एक छान बाप्पाची मूर्ती आहे. थँक्यू. सरप्राईज होते, माहिती नव्हतं. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळत राहू देत. आणि असंच छान काम करत आमच्या भेटीला कायम येत राहा. आणि तुझे ब्लॉग्स तर आम्ही बघतोच, त्याच्यामुळे बघा खूप मजा येते ते बघताना. सो खूप खूप शुभेच्छा दोघांनाही आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सगळ्या प्रेक्षकांना, सर्व रसिक प्रेक्षकांना प्रीती आणि माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.